श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आईंनी नेसली होती नवीन साडी आणि त्यांना काल नवीन चष्माही आणला होता. साडीवर चष्मा अगदी मॅचिंग झाला होता. आईला म्हटलं, थांबा जरा, तुमचा छान फोटो काढते. आई म्हणतात, तुझं तर काय नव्हच, उगाच मला खोळ्यात काढत आहेसा. पण खरंच आई खूप छान दिसत होत्या. ऋदूने त्यांच्याकडे हट्ट धरला होता, आंघोळ घाल म्हणून. त्यांनी ऋदूला आंघोळही घातली. मी आज नाश्त्याला शेळ्या भाकरीचे तुकडे केले होते. रोज एखादी भाकरी शिल्लक राहिली की असं होतं. लोकांची इच्छा होती की ताई दादा बाहेरच्या वातावरणात एखादा डान्सचा व्हिडिओ करत जा, म्हणून आज एक बाहेर डान्सचा व्हिडिओ शूट केला. उद्या तुम्हाला तो नक्की बघायला मिळेल. आल्यावर मस्तपैकी वांग्याची आमटी केली आणि सकाळचे तुकडे शिल्लक होते तेच खाल्ले. संध्याकाळी गावात बाजार होता म्हणून हे मला सोडायला आले होते आणि मी बाजारातून येऊपर्यंत हे आईच्या दुकानात बसतात आणि ही माझी दोन कार्टून कितीही दंगा घालतात. दोघे एकमेकांसोबत खूप खेळतात. मग बाजारातून आणली होती आंबोळी, कारण 2 दिवस खूप लोक भेटायला आल्यामुळे जेवणच करता आलं नाही. संध्याकाळी स्वयंपाक करायच्या वेळेमध्ये कोणी आलं की स्वयंपाक करायचा राहून जातो. मग असं काहीतरी आम्हाला खायला लागतं. पण आपले प्रेक्षक पहिला, बाकी सगळं नंतर. खूप लोक मला म्हणत असतात, ताई मुलांना सवय लागतच नाही, म्हणून त्यांना सांगायचे आहे की त्यांना गोड बोलून त्या कामात किती मजा आहे हे दाखवलं तर मुलं आपणहून काम करतात. मी बाजारातून आणलेलं त्यांना असं वेगळं वेगळं करायला लावते. असं प्रत्येक कामात त्यांना काहीतरी नवीन करायला लावून त्यांना अशा छान घरकामाच्या सवयी नक्कीच लावता येऊ शकतात. आणि आपण जसे वागू तसेच मुलं अनुकरण करतात. आमचे आहो मला मदत करतात, तेच बघून माझी मुलंही मला मदत करतात. आणि संध्याकाळी यांचे मित्र बाळूदादा 100Kचे सेलिब्रेशन करायला आले होते. हे सुद्धा असे व्यक्ती आहेत जे सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेत. ही माणसं आम्हाला कायम साथ देत आली आहेत आणि 100K उलटून वर आणखी 40K झाले आहेत, तरी 100Kचं सेलिब्रेशन काही अजून संपत नाही. आपल्याकडून बऱ्याच जणांना अपेक्षा आहे की हे काहीतरी आपल्याला चांगलं देतील, काहीतरी चांगलं करतील. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही हे दिवस बघतोय. तुम्हाला सगळ्यांचंच खरं मनापासून आभारी आहे. सेलिब्रेशन झाल्यावर आमचे आहो बघा कसं एक सामान्य बाप झालेत. लोक जरी रील स्टार म्हणत असले तरी हे स्वतः साधेच आहेत, दुसऱ्यांची काळजी घेणारे. कोण कितीही मोठं असो किंवा छोटं, पण कुटुंब हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. सगळा आवरून मला आला होता खूप कंटाळा आणि थंडीही खूप आहे, म्हणून मी तर चालले अंथरुणात. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.